अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगरमधील अनधिकृत मस्जिद पाडण्यासाठी महसूल प्रशासनास 8 दिवसाची मुदत देण्यात आली आहे। 8 दिवसाच्या आत मस्जिद काढून न घेतल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीनं ही मस्जिद काढण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि सागर बेग यांनी दिलाय। आमदार संग्राम जगताप आणि सागर बेग यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत रॅलीद्वारे अंबिकानगर येथे पोहोचले। अंबिकानगर येथील महादेव मंदिरात आमदार जगताप आणि सागर बेग यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। आरतीनंतर उपस्थित सकल हिंदू समाजास बेग आणि आमदार जगताप यांनी मार्गदर्शन केलं। तर आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनावर यावेळी सडकून टीका केली। प्रशासनाने 8 दिवसात मस्जिद हटवली नाही तर सकल हिंदू समाज त्यावेळी जो निर्णय घेईल तो प्रशासनाला मान्य करावा लागेल। ईदच्या काळात ज्या नेत्यांना इफ्तार पार्टीला जाऊन फळ खायचे त्यांची सोय राज्य सरकारमार्फत केली जाईल। यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेचे नियोजन ज्ञानेश्वर मोरे, प्रशांत काळे, अजय नागरे, संतोष हार्दे, विकास साळुंके, गजानन गाडे, विठ्ठल बर्डे, सोमनाथ देसाई, प्रवीण बारवकर, एकनाथ आढाव, रामभाऊ वरखडे आदींनी केलं होतं। नगरमध्ये सर्व अंबिकानगर वासियांच्या वतीनं महाआरतीचा कार्यक्रम महादेव मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या निमित्तानं सर्व या परिसरातील अंबिकानगर वासियांच्या वतीनं आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं मागणी करण्यात आली। या ठिकाणी असणारा आणि अनधिकृत बांधकाम हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने इतर लोकांना नागरिकांना त्रास देण्याचं काम फक्त 10-20 घरं असताना काही जे आधी लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं सातत्याने केलं जातं आहे। कुठंतरी छोटा मोठा काही जर घडलं तर अगदी तलवारी घेऊन इथं असणाऱ्या हिंदू समाजाच्या समुदायावरती हे सगळं षडयंत्र वेगळ्या प्रकारचं सुरू आहे आणि एवढी अन्यायकारक भूमिका असताना देखील कुठंतरी पोलीस प्रशासन असेल, इथं असणारं महसूल प्रशासन असेल, यांच्या वतीनं कुठल्याही प्रकारची दखल न घेण्याचा एक निर्णय म्हणा किंवा कुठंतरी काहीतरी ठाम अशा पद्धतीची विचारधारा या लोकांनी कुठंतरी घेतल्यामुळं आज या लोकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सभेच्या निमित्तानं मागणी केली की जर जसं काल प्रशासनाने या ठिकाणी अनधिकृत भोंगे जे काढलेले आहेत तर ते पुन्हा बसवता कामा नये आणि ज्या ठिकाणी लावले ते सर्व वास्तू अनधिकृत आहे आणि म्हणून ती काढण्याचं काम हे प्रशासनाने जर स्वतःहून केलं नाही तर त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं देखील पुढच्या काळामध्ये निर्णय घेतला जाईल। किती दिवसाचा अल्टिमेट दिला त्याला? नाही, पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काढण्यात यावं। जर नाही काढलं तर त्यांच्या विरोधामध्ये हे अधिवेशन सुरू आहे, तिथे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या संपर्क ही सगळी घटना ही पोहोचवण्याचं काम, त्यांच्यापर्यंत सगळ्या भावना पोहोचवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल। त्याच्यानंतर मग सगळेजण मिळून ठरवूया काय करायचं। परराज्यातून किंवा परदेशातून काही नागरिक येतात ते राहतात त्यासाठी ह्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही काही प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की हे सगळे कागदपत्र तपासण्यात यावे आणि तसं त्यांनी काय तपास सूचना देखील त्यावेळेस दिल्या आणि त्याच्यानं जवळपास 30 केंद्र हे प्रशासनाने म्हणजे तिथं काही त्यांना तर ते आढळून आलं आणि त्यांनी 30 केंद्र जवळपास हे नगर जिल्ह्यातले अहिल्यानगर जिल्ह्यातले बंद केले। कशामुळे बंद केले? काही त्यांना त्यामध्ये त्रुटी आढळल्या म्हणून बंद केले ना। त्यामुळे याच्यामध्ये निश्चित कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि ते पाणी कशा प्रकारे मुरतं आहे हे प्रशासनाने आमच्यापेक्षा जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, कारण बांगलादेशसारखी परिस्थिती इथं घडू शकते असे काही चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात। लोक देखील सांगतात की हा मनुष्य बाहेर देशातला आहे, इथं तो काहीतरी वेगळ्या कारवाया करतोय पण त्याला पकडण्यात गेलं तो पळून जातात, म्हणजे असं देखील घडतं आहे। मध्यंतरी आधार कार्ड संदर्भात एक वृत्त प्रसिद्ध झालं की बाहेरचे लोक येऊन आधार कार्ड काढतात, नाही त्याच्यावरच रेशन कार्ड काढतात, त्याच्यावरच आम्ही मागणी केल्यानंतर जवळपास 30 केंद्र त्यांनी बंद केले आहे। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।